नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी. बघा, 15 जूनला आपण जी काही आपली ॲग्री एमपीसीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा असन, मुख्य परीक्षा असन आणि जे काही इंटरव्ह्यू आहे त्याच्याकरता आपण सेपरेट तसेच इंटिग्रेटेड बॅच त्या ठिकाणी लॉन्च केल्या होत्या. तर महाराष्ट्रातून त्या बॅचला खूप सारा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आणि आतापर्यंत जवळपास त्या बॅचला 150 प्लस आपले ऍडमिशन जे आहेत ते त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. बरेच सारे विद्यार्थी होते का त्यांना ती बॅच त्या ठिकाणी जॉईन करता आली नाही, कारण की वेगवेगळ्या एक्झामिनेशन वगैरे होत्या, त्याच्यामध्येच एनसीआरपीची सीईटी वगैरे विद्यार्थ्यांची होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती बॅच जी आहे ती जॉईन करता आली नव्हती. तेव्हापासून बरेच साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर नेक्स्ट बॅच केव्हा असणार आहे, एमसीआरपीची सीईटी आहे त्याचा अभ्यास वगैरे करायचा आहे, जे झालेले लेक्चर्स वगैरे आहेत ते खूप सारे लेक्चर्स वगैरे होतील, मग आम्हाला त्या ठिकाणी बॅच वगैरे थोडंसं करायला प्रॉब्लेम येईल, नवीन बॅच केव्हा येणार आहे, सातत्याने विद्यार्थी त्या ठिकाणी डिमांड वगैरे करत होते. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही आपली राहुरी ॲग्री अकॅडमीची राज्यसेवाचा जो काही पूर्व परीक्षेचा पार्ट असेल, त्याच्यानंतर ॲग्री एमपीसीची मुख्य परीक्षा असेल आणि मुलाखत वगैरे आहे, याच्याकरता आपण इंटिग्रेटेड तसेच सेपरेट बॅच या ठिकाणी लॉन्च करत आहोत. आता बघा, ही जी काही बॅच आहे, पूर्वीची बॅच आपली राहुरी पॅटर्न 1.0 होती, तर ही राहुरी पॅटर्न 2.0 नावाची जी काही बॅच आहे ही बॅच आपण या ठिकाणी आज लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, तर ही जी काही बॅच आहे बघा, ही बॅच आपली 3 ऑगस्ट 2027 पासून त्या ठिकाणी सुरू होते आणि ही बॅच तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. पुढे ऑफलाईन कुठे होणार आहे ही बॅच, त्याचा ऍड्रेस वगैरे जे आहे ते सगळं तुम्हाला पुढे डिस्कस करणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपण बेसिकली बघणार आहे बघा, तुम्हाला कोणती कोणती फॅकल्टी यामध्ये शिकवणार आहे, सोबतच पेपर फर्स्टची त्या ठिकाणी जी काही स्ट्रॅटेजी आहे ती काय असली पाहिजे, पेपर सेकंडची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. बघा, भरपूर सारे विद्यार्थी आहेत, इव्हन इन्क्वायरी करणारे पण आणि आता रिसेंटली ऍडमिशन घेतलेले, पहिल्या बॅचला ऍडमिशन घेतलेले पण जे काही विद्यार्थी आहेत, सगळ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲग्री एमपीसी सोबत कृषी सेवकची सुद्धा एक्झामिनेशन द्यायची, विद्यापीठ भरती सुद्धा त्या ठिकाणी द्यायची. ह्या तिन्ही एक्झामिनेशनचा जर आपण विचार केला तर एकंदरीत आपण सगळ्या एक्झामिनेशन करता एक तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, सगळ्या एक्झामिनेशनची सोबत तयारी कशी केली पाहिजे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आणि बॅचमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बघणार आहोत. याच्या व्यतिरिक्त जे काही नोट्स असेल, बुकलेट्स वगैरे असेल, टेस्ट सिरीज असेल, मेंटरशिप वगैरे असेल, टीचिंगचा पार्ट वगैरे असेल, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपण या बॅचमध्ये या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. बघा, हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडासा शेवटपर्यंत बघा, कारण की बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी ह्या बॅच व्यतिरिक्त सुद्धा थोड्याशा डिस्कस करणार आहे, जसं की कृषी सेवक असेल, विद्यापीठ भरती वगैरे असेल, यासाठी सुद्धा कशी रणनीती त्या ठिकाणी असली पाहिजे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट स्लाइडला प्रथमतः आपण सुरुवातीलाच पाहिलंय बघा, जी काय आपली राहुरी ॲग्री अकॅडमीची जी काही 1.0 नावाची बॅच होती याच्या आधीची, त्या बॅचला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आणि त्या ठिकाणी 150 प्लस आपले जे काही ऍडमिशन्स आहेत त्या ऍडमिशन्स त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं राहुरी ॲग्री अकॅडमी टीम कडून खूप खूप त्या ठिकाणी आभार. आता बघा, जी काय आपली ॲग्री एमपीसीची बॅच आहे ती तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी सेपरेट पण त्या ठिकाणी जॉईन करता येईल, प्लस त्या ठिकाणी इंटिग्रेटेड सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही जी काय बॅच आहे ही 3 ऑगस्टला या ठिकाणी सुरू होते सोमवारी, आणि याच्यासाठीचं जे काही लोकेशन असणार आहे हे पुण्यामध्ये ही बॅच होणार आहे. ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बॅच जॉईन करता येईल. जर आपण ऑफलाईनचं जर सेंटर या ठिकाणी बघितलं तर ऑफलाईनला बघा, पुण्यामध्ये पेरा इन्स्टिट्यूट नियर SP बिर्याणी हॉटेल, पेरू गेट पाशी, सदाशिवपेठ, पुणे. ठीक आहे, या ठिकाणी ऑफलाईनला ही बॅच होईल. बघा, भरपूर सारे विद्यार्थी आहेत पुण्यातले की ते ऑफलाईन त्या ठिकाणी डिमांड वगैरे करत होते, तर ही ऑफलाईन बॅच आपली या ठिकाणी SP बिर्याणी पाशी, ठीक आहे, SP बिर्याणी पाशी श्याम सरांची पॅरा इन्स्टिट्यूट आहे, त्या ठिकाणी हे जे काही आपले ऑफलाईनचे क्लास आहेत त्या ठिकाणी आपले ऑफलाईनचे क्लास या ठिकाणी होईल. जी आपली FSO ची जी बॅच वगैरे होती त्या ठिकाणी त्याचे क्लासेस, टेस्ट सिरीज वगैरे झाल्या होत्या, याच ठिकाणी आपली ही जी काही आपली ॲग्री एमपीसीची मेनची जी बॅच आहे ही मेनची बॅच या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने होईल. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीसाठी राहुरी ॲग्री अकॅडमीचं प्ले स्टोअरला तुम्ही त्या ठिकाणी सर्च करा, ते ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट कॉल पण करू शकता किंवा डायरेक्ट ऍप पासून वरून सुद्धा त्या ठिकाणी ती बॅच जॉईन करू शकता. बघा, तुम्ही पुण्यात आहात आणि ह्या बॅच बद्दलची डायरेक्ट समोरासमोर येऊन जर इन्क्वायरी करायची असेल तुम्हाला, तर आपलं राहुरी ॲग्री अकॅडमीचं जे काही ऑफिस आहे ते ग्राउंड फ्लोर, सूर्य प्लाझा बिल्डिंग, लाल बहादूर शास्त्री रोड, दांडेकर पूल पाशी, मांगीर बाबा चौक. ठीक आहे, आता हे सगळ्यांना माहिती आहे, दांडेकर पूल साधारणतः नवी पेठ हा जो काय आपला एरिया आहे, ठीक आहे, नवी पेठ एरियामध्ये ही बिल्डिंग वगैरे आहे दांडेकर पुलापाशी, तिथं आपल्या अकॅडमीचं ऑफिस आहे.
तुम्ही स्वतः मला या ठिकाणी येऊन भेटू शकता किंवा बाकीचे सुद्धा आपले जे काही टीचर वगैरे आहेत ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल वगैरे असतात. तुम्हाला डायरेक्ट त्या संदर्भात इन्क्वायरी करायची असेल ऑफलाईनला तर डायरेक्ट ऑफिसला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता. लोकेशन संदर्भात जर काही अडचण तुम्हाला येत असेल तर प्रत्येक स्लाइडवर 7028276969 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी कॉल मेसेज वगैरे करू शकता किंवा आपल्या ऑफिसचा ऍड्रेस डायरेक्ट तुम्ही दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी पॅरा इन्स्टिट्यूट असेल किंवा राहुरी ॲग्री अकॅडमी वगैरे असेल हे डायरेक्ट जरी तुम्ही गुगल मॅपला टाकलं तरी त्या ठिकाणी डायरेक्ट लोकेशन तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता बघा थोडस या बॅचच्या डिटेल्स व्यतिरिक्त एक थोडीशी स्ट्रॅटेजी मला तुम्हाला सांगायची. बघा पेपर फर्स्ट मध्ये जर आपण विचार केला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन पेपर जवळपास 400 मार्काला आपले ॲग्री एमपीसीचे आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपण विचार केला त्या 400 मार्कामध्ये बघा पेपर फर्स्ट हा 200 मार्काला आहे, पेपर सेकंड हा 200 मार्काला आहे. आता ॲग्री एमपीसीचा तुम्हाला स्टडी करायचा आहे, सोबतच कृषी सेवकचा पण अभ्यास करायचा आहे, सोबत विद्यापीठ भरतीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. जी ऑपॉर्च्युनिटी येणार आहे ती कोणती ऑपॉर्च्युनिटी आधी येणार आहे हे लगेचच आपल्याला त्या ठिकाणी माहित नाही, कारण की कोणत्याच एक्झामिनेशनच्या त्या ठिकाणी डेट नाही. आता मग आपल्याला अभ्यास करायचा आहे तर अभ्यास कोणत्या पद्धतीने आपण केला पाहिजे, कोणती स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. कारण की बघा ॲग्री एमपीसीचा जर आपण विचार केला तर ॲग्री एमपीसीचा सिलेबस खूप वास्ट आहे, तो तुम्हाला आधीच करावा लागणार आहे. मग आता बघा आता जो काही सिलेबस आहे पेपर फर्स्टचा पण आणि सेकंडचा पण ह्याच्यामध्ये बघा कोणता पेपर त्या ठिकाणी फर्स्ट आपण केला पाहिजे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी शॉर्टली बघणार आहोत. बघा पेपर फर्स्ट मध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा ॲग्रोनॉमीचा पार्ट आहे, साधारणतः हा 25 मार्काला तुम्हाला मेन्सला विचारला जातो. फूड सिक्युरिटीचा पार्ट आहे, रूरल इकॉनॉमीचा पार्ट आहे, इकोलॉजीचा पार्ट आहे आणि प्रिसिजन फार्मिंगचा पार्ट आहे. हा सगळा पार्ट इच टॉपिक तुम्हाला जवळपास मेन्सला याचं 25 मार्क्सचं त्या ठिकाणी वेटेज आहे. आणि नंतर लँड रिलेटेड लॉज जर बघितला तर लास्ट पेपरनुसार याला 40 मार्क विचारले होते 40 मार्काला. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्ट जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी 40 मार्काला विचारले होते आणि ह्या दोन्हीतून एकच क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर स्कीम तुम्हाला 20 मार्क्सला विचारलं होतं आणि या ठिकाणी बघा ऍग्रिकल्चर जे काही करंट अफेअर्स आणि जीके वगैरे आहे ते तुम्हाला 40 मार्क्सला विचारलं होतं. ठीक आहे. साधारणतः असं वेटेज लास्ट टाइमच्या पेपरमध्ये याला होतं. आता पेपर फर्स्ट मध्ये जर आपण विचार केला तर बघा या ठिकाणी करंट अफेअर्स असेल, ठीक आहे, ऍग्रिकल्चर स्कीम्स वगैरे असेल हे 60 मार्क जवळपास, हे 60 मार्क्स. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्टचे साधारणतः 40 मार्क्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इकडं रूरल इंडियन इकॉनॉमीचा पार्ट बघितला, फूड सिक्युरिटीचा पार्ट वगैरे जर बघितला हे टॉपिक आणि हे 50 मार्क. ठीक आहे. हे साधारणतः 50 मार्क. नंतर आपण विचार केला तर साधारणतः जवळपास 150 मार्क, 150 मार्क्स पेपर फर्स्ट मध्ये हे तुमचे करंट ओरिएंटेड आहे. म्हणजे ह्या सगळ्या टॉपिकला करंटचा टच आहे. त्याच्यामध्ये स्कीम जर बघितलं, ठीक आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स बघितलं, इतर फूडचा पार्ट वगैरे बघितला तर हा पार्ट त्या ठिकाणी कोर तुमचा त्या ठिकाणी करंट अफेअर्सवर त्या ठिकाणी डिपेंड आहे. त्यानंतर रूरल इंडियन इकॉनॉमीचा काही पोर्शन आणि इकडं ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्ट वगैरे आहे, ह्याच्यातले काही ऍक्ट वगैरे ह्याच्यामध्ये खूप चेंजेस वगैरे झालेले आहेत. जसं की आता आपलं जे काही हर्बिसाइड्स वगैरे आहे त्याच्यावर बॅन वगैरे आलेला आहे, अशा घडामोडी वगैरे होत असतात. ठीक आहे. तर मग असे हे 2-3 टॉपिक आणि हे खालचे 2-3 मेजर टॉपिक, ठीक आहे, हे जवळपास असे 150, 200 पैकी जवळपास 150 मार्क्स हे तुमचे काय करंट ओरिएंटेड आहे. मग आता याचा अर्थ काय बघा, जर तुमची परीक्षा 1 वर्षानं जर होणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे 150 मार्काचं करंट आत्ताच करणं उपयोगीचं आहे का, तर नाही. हा जो काही टॉपिक आहे हा जो काही करंटचा टॉपिक आहे हा पूर्ण प्रिपेअर करायला साधारणतः तुम्हाला 1 महिना खूप झाला. ठीक आहे. आणि तो पूर्व परीक्षेनंतर जरी तुम्ही केला त्या ठिकाणी जास्त वर्क करत का, कारण की या ठिकाणी 150 मार्क तुम्हाला काय 150 मार्क तुम्हाला करंट ओरिएंटेड आहे. मग करंटचा डाटा आत्ताच करून त्या ठिकाणी उपयोग नाही. आता जर तुम्ही या पेपर फर्स्टला वेळ घालत असाल तर पेपर सेकंड ज्यावेळेस तुमची मेन्स वगैरे असणार आहे त्या ड्युरिंग मेन्स मध्ये सुद्धा परत तुम्हाला हा डाटा सगळा रिवाइज करावा लागणार आहे. म्हणजे आता जेवढा टाइम जाणार आहे तेवढाच टाइम त्या ठिकाणी नेक्स्ट टाइम सुद्धा तुमचा जाणार आहे. आता बघा ही पेपर फर्स्ट झालं, त्याच्यामुळे आपण या बॅच मध्ये पेपर फर्स्ट लगेच टार्गेट करणार नाही. ठीक आहे. पेपर फर्स्ट पेपर सेकंड झाल्यानंतर त्या ठिकाणी टार्गेट करणार आहे. आता बघा तुम्हाला जर कुलसेवक द्यायची, विद्यापीठ भरती वगैरे द्यायची आणि ॲग्री एमपीसीचा पण सिलेबस त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे आपल्याला, तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला पेपर सेकंड. कारण की पेपर सेकंड ऍग्रिकल्चर एमपीसी मध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे. पेपर फर्स्टचा सिलेबस सगळ्यांचा उरकतो, बट पेपर सेकंडचा सिलेबस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा उरकत नाही. आता जर आपण बघितलं ज्या विद्यार्थ्यांना ऍग्री एमपीसी द्यायचे, ठीक आहे, कृषी सेवक वगैरे द्यायचे, विद्यापीठ भरती वगैरे द्यायची, तर त्यांच्यासाठी या सिलेबसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे सेक्शन ए
हा तुमचा ऍग्रिकल्चरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बघा ऍग्रोनॉमी सब्जेक्ट आहे, बॉटनी आहे, सॉइल सायन्स आहे, अॅनिमल हजबंडरी डेअरी सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन आहे, एंटोमॉलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे. हा याच्यामधला सगळ्यात कोर सिलेबस आहे. ठीक आहे. आता पेपर सेकंड मध्ये सेक्शन ए मध्ये हे जर तुम्ही सिलेबस सुरुवातीला जर टार्गेट केले, हे जर सिलेबस तुम्ही सुरुवातीला जर टार्गेट केले तर ह्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनला असलेला जो काही सिलेबस आहे हाच सिलेबस याच्यामध्ये ज्या काही ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या या कृषी विद्यापीठ भरती वगैरे होणार आहे त्याच्यामध्ये याच्यामधूनच सिलेबस इकडे असणार आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात कदाचित आला असं मला काय म्हणायचंय, कारण की ऍग्रोनॉमी, सॉइल, एंटोपॅथो, इकॉन एक्सटेन्शन, बॉटनी, हॉर्टी वगैरे हा जो काही सिलेबस आहे इथं हॉर्टिकल्चर वगैरे हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट. जर तुम्हाला कृषीसेवक विद्यापीठ भरती जर करायची तर ह्या सिलेबसवर तुमची काय असली पाहिजे, सगळ्यात जास्त कमांड असली पाहिजे. जर तुम्ही अॅग्री एमपीसी मध्ये हा जर टार्गेट केला सिलेबस तर याचे मल्टिपल बेनिफिट तुम्हाला होणार आहे. अॅग्री एमपीसी ला पण होणार आहे. हेच बेसिक जरी तिकडे ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झामिनेशन असली तरी हेच बेसिक तुम्हाला कृषीसेवक विद्यापीठ भरतीला सुद्धा कामाला येणार आहे. मग आता अॅग्री एमपीसीचा सुद्धा स्टडी करताना तुम्ही बॅच लावा किंवा सेल्फ करा, बट टार्गेट करताना तुम्ही हा सिलेबस पहिला टार्गेट केला पाहिजे. कारण की ह्याच्यामधूनच जे काही आपली कृषीसेवक असन, विद्यापीठ भरती वगैरे असं त्याला जो सिलेबस असणार आहे तो सगळा याच्यामधूनच त्या ठिकाणी सिलेबस असणार आहे. बघा, जर तुम्ही हा सिलेबस आता केला आणि 1 महिन्यानी, 2 महिन्यानी, 3 महिन्यानी, 4 महिन्यानी जेव्हा केव्हा कृषीसेवक वगैरे येईल त्यावेळेस तुमचा हा सिलेबस मधूनच तो सिलेबस कव्हर झालेला असेल आणि याचं तुम्हाला मल्टिपल बेनिफिट तिकडे होतील. जर तुम्ही आजच पेपर फर्स्ट करताय तर 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी जेव्हा कृषीसेवक एक्झामिनेशन वगैरे येईल त्यावेळेस कृषीसेवकला हा सिलेबस नसणार आहे. त्याच्यामुळे हा फक्त अॅग्री एमपीसी करताच मर्यादित सिलेबस आहे. हा या सिलेबसचा तुम्हाला वेगळ्या एक्झामिनेशन करता त्या ठिकाणी बेनिफिट होणार नाही. जर तुम्हाला कृषीसेवक विद्यापीठ भरती टार्गेट करायचंय तर तुमच्यासाठी सेक्शन ए हा ऍग्रिकल्चरचा जो पोर्शन आहे आणि त्याच्यातला सेक्शन सी हॉर्टिकल्चरचा जो पोर्शन आहे हा सगळ्यात तुम्ही पहिला टार्गेट केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला याचे मल्टिपल बेनिफिट होणार आहे. कारण की बघा, कोणत्याच एक्झामिनेशनची सुरुवातीला डेट नाही. आपण करायचो अॅग्री एमपीसी मेन्स आणि 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी जर कृषीसेवक त्या ठिकाणी आली तर कृषीसेवकला त्या ठिकाणी तुम्हाला पहिली प्रायोरिटी द्यावा लागणार आहे. मग अॅग्री एमपीसी जर तुम्ही स्टडी करताय हा स्टडी त्या ठिकाणी सुद्धा तुमचं बेनिफिट झालं पाहिजे. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चरचा जो काय पार्ट आहे पेपर सेक्शन ए मधला हा सिलेबस मधला सगळ्यात कोर पार्ट आहे आणि याच्यावरच सुरुवातीला तुमचं काय असलं पाहिजे, टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे, आणि जे काय आपली बॅच आहे ती बॅच सुद्धा आपण अशा पद्धतीने टार्गेट करणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मल्टिपल बेनिफिट कसे होतील, त्यामुळे आपण हा सिलेबस सुरुवातीला टार्गेट करणार आहे आणि नंतर परत त्या ठिकाणी बाकीचा जो सिलेबस वगैरे आहे तो टार्गेट करणार आहे. नंतर जो आपला ॲग्रोनॉमीचा पार्ट वगैरे असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी इकोलॉजीचा पार्ट असेल, प्रिसिजन फार्मिंगचा, नंतर फूडचा, ठीक आहे, स्कीमचा, ऍक्टचा, त्याचबरोबर जे काही लॉज वगैरे आहेत त्याचा पार्ट आपण त्या ठिकाणी टार्गेट करणार आहोत. ठीक आहे, एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं. याच्यावर परत एकदा मी एक डिटेल व्हिडिओ त्या ठिकाणी घेईल. बट तुम्हाला जर हे लक्षात आलं असेल मल्टिपल बेनिफिट याच्यातून कोणता सिलेबस केल्याने होणार आहे तर कदाचित हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला या ठिकाणी खूप सारा फायदा होईल. ठीक आहे, आता बघा, ही जी काही आपली बॅच आहे याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 साठी सुद्धा याच्यामध्ये बघा फॉरेस्ट असेल, एपीएसओ असेल, अॅग्री मेन्स वगैरे असेल, हे सगळ्याच एक्झामिनेशन करता ही पूर्व परीक्षा तुम्हाला त्या ठिकाणी कामाला येणार आहे. ठीक आहे, आता बघा ह्या बॅच मध्ये तुम्हाला कोण कोण फॅकल्टी असणार आहे तर बघा, मी स्वतः या ठिकाणी फक्त मेंटर म्हणून तुम्हाला असणार आहे. मी कोणताही पूर्व परीक्षेचा सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला शिकवणार नाही. मी मेन्स या एक्झामिनेशन साठी टीचिंगला असेल. बघा, याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. ही वैयक्तिक मार्गदर्शन असेल, पीडीएफ नोट्स तुम्हाला जे टीचर वगैरे शिकवतील त्याच्या भेटणार आहेत. सोबत बघा डाऊट क्लिअरन्स सेशन वगैरे याच्यामध्ये असतील. 10 टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये असेल. सीसॅट विषयाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन होईल, कारण की आपले जे काही अॅग्रीचे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना सीसॅटचं वगैरे थोडंसं टेन्शन वगैरे असतं आणि हे सगळे जे काही टीचर आहेत त्यांना जवळपास त्या ठिकाणी टीचिंगचा 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे आहेत आणि सगळ्यांना राज्यसेवा असेल, पूर्व परीक्षा वगैरे आहे. यामधली सगळ्यात बऱ्यापैकी सगळीच त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे पूर्व परीक्षा सुद्धा तुमची एकदम बेस्ट पद्धतीनंच होणार आहे आणि पूर्व परीक्षा ही तुम्हाला फक्त ऑनलाईन करता येईल. जरी तुम्ही इंटिग्रेटेड बॅचला ऍडमिशन घेतलं तर पूर्व परीक्षेचे क्लासेस तुमचे ऑनलाईन राहतील आणि मेन्सचे तुमचे त्या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पण पद्धतीनं तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. आता बघा, त्याच्यामध्ये गणेश सर आहेत, गणेश खेटर सर तुम्हाला त्या ठिकाणी इतिहास आणि चालू घडामोडी हे 2 सब्जेक्ट शिकवतील. त्याच्यानंतर सिद्धार्थ डावकर सर तुम्हाला त्या ठिकाणी सामान्य विज्ञान हे सब्जेक्ट शिकवतील. त्याच्यानंतर अखिलेश खिस्ते सर जे आहेत, अखिलेश खिस्ते सर तुम्हाला जिओग्राफी हा सब्जेक्ट शिकवतील. सागर करे सर आणि जर गरज पडली तर अजून सुद्धा एक टीचर आहेत
ते तुम्हाला त्या ठिकाणी आपला जो काही राज्यशास्त्र म्हणजे आपण क्वालिटी हा जो काही सब्जेक्ट म्हणतो, क्वालिटी सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रीतम पाटील सर तुम्हाला अर्थशास्त्र हा सब्जेक्ट त्या ठिकाणी शिकवणार आहेत. आणि त्याचबरोबर अभिषेक थिगळे सर तुम्हाला सीसॅट या विषयाबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. सगळ्या टीचरचा जर एक्सपिरियन्स आपण बघितला तर साधारणतः 5 ते 7 त्या ठिकाणी वर्षाचा सगळ्यांना टीचिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे जी काही आपली पूर्व परीक्षेची जी काही टीम आहे ती सुद्धा त्या ठिकाणी खूप बेस्ट टीम तुम्हाला या बॅचच्या स्वरूपात बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा जी काही आपली मेन्सची फॅकल्टी आहे, बघा प्रत्येक फॅकल्टी बद्दल सांगण्यासारखं खूप सारं आहे. प्रत्येक फॅकल्टीला त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्हचा एक्सपिरियन्स आहे. कोणी एआरएस मेन्स वगैरे दिलेली आहे, कोणी नाबार्डच्या एक्झाम दिलेल्या आहेत, कोणी वेगवेगळ्या सायंटिस्टच्या एक्झाम वगैरे त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, कोणी एमपीसीच्या डिस्क्रिप्टिव्ह दिलेले आहेत, कोणी युपीसीच्या डिस्क्रिप्टिव्ह वगैरे त्या ठिकाणी दिलेले आहेत. सगळ्याच एक्झाम सगळी जी काही आपली फॅकल्टी आहे सगळ्यांनाच त्या ठिकाणी खूप तगडा डिस्क्रिप्टिव्हचा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे. आणि तेवढंच टेक्निकल नॉलेज सुद्धा त्यांना आहे. बघा ऍग्री एमपीसी तुम्ही करताय ही टेक्निकल एक्झाम आहे. जर तुम्हाला जनरल तुमचं जे काही अनालिसिस वगैरे करायचं त्याच्याकरता पूर्व परीक्षा वगैरे आहे, ही टेक्निकल परीक्षा असल्यामुळं तुम्ही टेक्निकली आन्सर त्या ठिकाणी लिहिणं मस्ट आहे. आता बघा या बॅचमध्ये मेन साठी मी ॲग्रोनॉमी, सॉइल आणि पार्ट पेपर फर्स्ट मधला प्रिसिजन फार्मिंगचा जो काही पार्ट आहे हा पार्ट मी स्वतः डॉक्टर संदीप या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करणार आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मला जवळपास 4 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये जेआरएफ, एसआरएफ, नेट असेल, ठीक आहे, ह्या एक्झामिनेशन सुद्धा मी क्वालिफाय आहेत. सोबतच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमधून माझी ॲग्रोनॉमी या सब्जेक्टमध्ये पीएचडी देखील झालेली आहे. सोबतच प्रिसिजन फार्मिंग रिलेटेड मी एक असियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक थायलंड या ठिकाणी मी एक इंटरनॅशनल ट्रेनिंग सुद्धा कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामुळे या ट्रेनिंगचा तुम्हाला डायरेक्ट प्रिसिजन फार्मिंग असेल, ठीक आहे, सॉइल सायन्स असेल आणि ॲग्रोनॉमी वगैरे सुद्धा असेल, इव्हन इंजिनिअरिंगचा सुद्धा काही पार्ट वगैरे असेल तर याला सुद्धा मी त्या ठिकाणी हेल्प वगैरे थोडीफार माझी होणारच आहे. बट हे माझे कोर विषय असतील ज्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी, सॉइल आणि प्रिसिजन फार्मिंग हे सब्जेक्ट मी कोर स्वतः त्या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. अशा जो काही माझा एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स सगळा तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामाला येईल. देन बघा मिस्टर सिद्धार्थ डावकर सर त्या ठिकाणी बघा बॉटनी आणि इकोलॉजी पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला हे 2 सब्जेक्ट शिकवतील. सरांना जवळपास 7 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. सर स्वतः त्या ठिकाणी युपीएससी ऍस्पिरंट पण होते. युपीएससीच्या सुद्धा सरांनी बॅचेसला शिकवलेलं आहे. सोबतच जे काही आपली डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये आता फॉरेस्ट मेन्स मध्ये बॉटनी ऑप्शनल वगैरे असेल, ऍग्रिकल्चर बॉटनी वगैरे असेल त्याच्याकरता सरांनी शिकवलेलं आहे. आणि बाकीच्या ज्या काही इन्स्टिट्यूट वगैरे आहेत तिकडे सुद्धा सरांनी जवळपास युपीएससी मध्ये असेल, एमपीएससी मध्ये असेल, कंटेंट मध्ये वगैरे असेल खूप सारं काम केलेलं आहे. डिस्क्रिप्टिव्हचा सुद्धा खूप सारा सरांनी स्वतः सुद्धा प्रिपरेशन वगैरे केलेलं असल्यामुळं युपीएससीच्या बॅचेसला सुद्धा त्या ठिकाणी शिकवलेला असल्यामुळं खूप सारा एक्सपिरियन्स सरांकडे आहे आणि या बॅच मध्ये सुद्धा तो आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर बघा डॉक्टर तुषार भोसले सर अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी या सब्जेक्ट साठी तुम्हाला असणार आहे. त्याच्यामध्ये नेट, जेआरएफ, एसआरएफ आणि एआरएफ ची मेन्स सुद्धा सरांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. एआरएफ ची मेन्स म्हणजे युपीएससी ची जी काही आपली डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन वगैरे आहे त्या टाईपची ती एक्झामिनेशन आहे. आणि सरांनी रिसेंटली ही एक्झामिनेशन वगैरे त्या ठिकाणी दिलेली. अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स मध्ये खूप एक्सपर्ट सर त्या ठिकाणी आहेत आणि जवळपास सरांना 5 वर्षांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा डॉक्टर शुभम भोसले सर हॉर्टिकल्चर या सब्जेक्टसाठी तुम्हाला टीचिंगला अवेलेबल असणार आहे. सरांना सुद्धा जवळपास 5 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर नेट, जेआरएफ वगैरे असेल, एसआरएफ वगैरे असेल, पीएचडी वगैरे असेल, सरांची ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट त्या ठिकाणी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. त्याच्यानंतर बघा मिस मयुरी मॅडम एमएससी ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मधून झालंय, युपीएससी ऍस्पिरंट आहे. खूप सारं नॉलेज युपीएससीचं मॅडमला आहे. रायटिंग बद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मॅडम क्लिअर करतील. सोबतच एक्सटेन्शन असेल, रुरलचा जो काही पार्ट असेल पेपर फर्स्ट मधला आणि स्कीमचा जो काही पार्ट वगैरे आहे तो मॅडम या ठिकाणी आपल्याला डिलिव्हर करणार आहे. त्यानंतर बघा आता जो काही आपला राज्यसेवा ऑप्शनल होता, फॉरेस्ट ऑप्शनलचा जो काही एक्सटेन्शनचा पार्ट वगैरे होता तो मॅडमनी त्या ठिकाणी डिलिव्हर केलेला आहे. त्यानंतर बघा डॉक्टर दुर्गेश नरावडे सर आपल्याला या ठिकाणी एंटोमॉलॉजी हा सब्जेक्ट शिकवते. त्याच्यामध्ये बघा नेट, जेआरएफ, एसआरएफ वगैरे असेल, सोबतच एआरएस मेन्स जी काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे ऍग्रिकल्चर सायंटिस्टची ती सुद्धा सरांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. सोबतच सरांना भरपूर सारे अवॉर्ड्स आहेत. एमएससीचं असेल, बीएससीचं असेल, गोल्ड मेडल सुद्धा सरांना आहेत. सोबतच सीईटी मध्ये सर टॉपर सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र टॉपर वगैरे सुद्धा होते. म्हणजे एंटोमॉलॉजी सब्जेक्ट हा खूप बेस्ट त्या ठिकाणी सर आपल्याला शिकवतील. त्याच्यानंतर बघा मिस्टर आशिक पर्वते सर या ठिकाणी बघा एमएससी ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी सरांचं झालंय. सर पहिल्यापासून ही सगळी टीम जी आहे पहिल्यापासून आपल्याकडे डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन करता म्हणजे ऍग्री एमपीसी करता
पहिल्यापासूनच ही सगळी टीम आपल्याकडे शिकवते. त्याच्यानंतर बघा ऍग्रीची असन, फॉरेस्ट मेन्स वगैरे असन, पेटंट मेन्स वगैरे असेल, ह्या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहेत आणि ह्या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन सरांनी सध्या दिलेल्या आहेत. रिसेंटची जे काही फॉरेस्ट मेन्स आहे ती फॉरेस्ट मेन्स सुद्धा सरांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि नक्कीच सर त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला वगैरे त्या ठिकाणी असतील, त्या संदर्भात सुद्धा गायडन्स आपल्याला सर करतील. त्याच्यानंतर बघा डॉक्टर वैशाली ठाकरे मॅडम आपल्याला ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि पेपर 1 मधला जो काही करंटचा पार्ट आहे तो मॅडम आपल्याला त्या ठिकाणी घेऊन देतील. मॅडमनी त्या ठिकाणी बघा एआरएस मेन्स असेल, नेट वगैरे असेल, या सुद्धा एक्झामिनेशन क्वालिफाय वगैरे केलेले आहेत. नाबार्डच्या ज्या काही डिस्क्रिप्टिव्हच्या एक्झामिनेशन वगैरे आहेत बँकच्या वगैरे, त्या सुद्धा मॅडमनी त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत आणि खूप सारा करंट मधला सुद्धा मॅडमचा खूप सारा एक्सपिरियन्स वगैरे आहे. बाकी ठिकाणी ज्या काही सेंट्रलच्या अकॅडमी वगैरे आहेत त्या ठिकाणी मॅडम करंट अफेअर्स शिकवायचं काम सुद्धा त्या ठिकाणी करत आहे. त्याच्यामुळे खूप बेस्ट एक्सपिरियन्स मॅडमला आहे. लास्ट टाइमची जी काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन वगैरे होती आपली, त्याकरता सुद्धा मॅडमने ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि करंट अफेअर्सचा पार्ट आपल्यासाठी घेतला होता. त्याच्यानंतर बघा अभिलेषा शिंगोटे मॅडम एमएससी फूड टेक्नॉलॉजी आहे मॅडम, 3 इयरचा त्या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे आणि आयईडीच्या जे काही इंटरव्ह्यू वगैरे आहे युपीसी मधला, ठीक आहे, तो मॅडमने त्या ठिकाणी इंटरव्ह्यू सुद्धा दिल्या. जे काही नेट एक्झामिनेशन आहे, एआरएच मेन्स एक्झामिनेशन वगैरे आहे ती सुद्धा अभिलाषा मॅडमनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपला जो काही फूड टेक्नॉलॉजीचा जो काही पार्ट आहे त्या फूड टेक्नॉलॉजीच्या पार्ट करता मॅडम आपल्याला असणार आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये खूप बेस्ट आपल्याला या ठिकाणी फॅकल्टी असणार आहे आणि हीच फॅकल्टी जो काय पार्ट तुम्हाला फूड टेक्नॉलॉजीचा घेणार आहे, म्हणजे जो आपल्याला फूड टेक्नॉलॉजीचा सिलेबस आहे तो सिलेबसच तुम्हाला परत पुढे एफएसओ ला सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे खूप बेस्ट पद्धतीने आपण तो सिलेबस त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर बघा मिस्टर कळसकर सर प्लांट पॅथॉलॉजी मध्ये सरांची एमएससी झाले, नेट झाले, ठीक आहे, एसआरएफच्या एक्झामिनेशन वगैरे असेल त्या सुद्धा सर क्वालिफाय आहेत आणि जवळपास 10 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स सरांना आहे आणि गेल्या एक्झामिनेशन पासून आपल्याला सर या एक्झामिनेशन करता किंवा प्लांट पॅथॉलॉजी करता त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. सोबतच सरांनी सुद्धा खूप साऱ्या एमपीसीच्या एक्झामिनेशन पूर्वी दिलेल्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा योगेश निकम सर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवतील. इकॉनॉमिक्स मधून सरांची त्या ठिकाणी नेट वगैरे क्लिअर आहे, खूप साऱ्या बँकच्या एक्झाम वगैरे पण सरांनी दिलेल्या आहेत आणि साधारणतः जवळपास 7 वर्षांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. आता बघा तुम्ही म्हणताल एवढी सगळी फॅकल्टी परत इथं 5 मोर फॅकल्टी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहिलंय, तर बघा पेपर फर्स्ट आणि सेकंडचा पूर्णपणे जर विचार केला तर 1 2 3 4 माणसं हा सिलेबस घेऊ शकत नाही, ठीक आहे. घेतला तरी त्या ठिकाणी क्वालिटी शिकवणं होईल की नाही ते आपण सांगू शकत नाही. ऍग्री मेन्सला जर टेक्निकल एक्झामिनेशन आहे, ती ऍग्री मेन्स नाही कोणती पण असू द्या, त्याच्यासाठी सेपरेट एक्सपर्ट असणं तितकंच महत्वाचं आहे. त्याकरता आपण एवढी सगळी फॅकल्टी प्लस अजून 5 फॅकल्टी याच्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत. तसं जो काही पेपर फर्स्टचा लॉचा पार्ट आहे, कुशल चव्हाण सर असतील, ऍडव्होकेट आहेत ते असतील, ठीक आहे. बाकीचा जो काही ऍक्टचा पार्ट वगैरे आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या पार्ट करता प्लस पेपर फर्स्ट मधला होम सायन्सचा पार्ट आहे, परत आपला फिशरीचा पार्ट आहे. होम सायन्स करता तुम्हाला डॉक्टर दीपाली सांगेकर असणार आहेत, ठीक आहे. सोबतच फिशरीचा पार्ट असणार आहे, एबीएमचा पार्ट वगैरे आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या पार्ट करता वेगळी फॅकल्टी त्या ठिकाणी असेल, ठीक आहे. सगळेच फॅकल्टीचे फोटो वन टाइम या ठिकाणी टाकणं शक्य नाही, त्याच्यामुळे थोडेसे जे काही फॅकल्टी वगैरे आहे ती आपण परत एकदा त्या ठिकाणी ऍक्च्युअली टीचिंगच्या वेळेस तुम्हाला ते दिसूनच येईल, ठीक आहे. म्हणजे असे सगळा जो काही सिलेबस आहे तो एकंदरीत आपला सगळा सिलेबस या ठिकाणी वेगवेगळ्या एक्सपर्टच्या माध्यमातून कम्प्लीट होणार आहे, ठीक आहे. आता यानंतर बघा ही जी काही बॅच आहे बाबा, ही बॅच कशा पद्धतीनं आपली असणार आहे, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. हे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमच्या ऍपमध्ये सुद्धा दिसतील. सोबतच वेल एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आहे जे आता आपण बघितले. त्याच्यानंतर बघा स्टडी मटेरियल जे आहे ते तुम्हाला प्रिंटेड बुकलेट्स येणार आहे. परत याच्या व्यतिरिक्त काही इम्पॉर्टंट पीडीएफ पीपीटी वगैरे असतील तर त्या सुद्धा तुम्हाला शेअर केल्या जातील. त्यानंतर बघा वीकली प्लस फुल लेंथ टेस्ट त्या ठिकाणी असतील, सेक्शनल मल्टिपल टेस्ट त्या ठिकाणी असतील. टेस्टसाठी कोणतेही रिस्ट्रिक्शन तुम्हाला नाहीत. बघा जर आपण फॉरेस्ट्रीच्या टेस्ट वगैरे बघितल्या तर जवळपास विद्यार्थ्यांच्या आम्ही 29 टेस्ट त्या ठिकाणी कंडक्ट केल्या होत्या. एफएसओच्या सुद्धा जर बघितल्या तर जवळपास 350 क्वेश्चन बँक आपण त्या ठिकाणी कंप्लीट करून घेतली होती विद्यार्थ्यांकडून. एवढा तगडा त्या ठिकाणी तुमचा म्हणजे आन्सर रायटिंगचा पार्ट वगैरे असेल तर तो कंप्लीट केला जाईल. त्यानंतर बघा होल सिलेबस कव्हरेज, ठीक आहे, बोथ पेपर फर्स्ट आणि सेकंडचा जो काही सगळा सिलेबस आहे तो सगळा सिलेबस आपण या बॅच मध्ये 100% कंप्लीट करणार आहोत. बघा ज्यावेळेस प्री एक्झामिनेशन होते आणि प्री नंतर जी बॅच येते
ती थोडीशी सिलेबस खूप वास्ट असल्यामुळे थोडीशी फास्ट ट्रॅक टाईपची होते. बट ही बॅच आपण एकदम डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेणार आहे, जेणेकरून तुमचं सगळं बेसिक कम्प्लीट व्हावं आणि येणाऱ्या ज्या काही कुलसेवक विद्यापीठ भरतीच्या एक्झामिनेशन वगैरे आहे त्यांना सुद्धा त्याचा बेनिफिट, त्या एक्झामिनेशनला सुद्धा तुमचं बेनिफिट व्हावं या अनुषंगानं ही बॅच आपण त्या ठिकाणी टार्गेट करणार आहोत. आणि सुरुवातीला मी सांगितलेला सिलेबस जो आहे पेपर सेकंड मधला सेक्शन ए ऍग्रिकल्चर हा आपण पहिला टार्गेट करणार आहे, कारण की हाच सिलेबस परत तुम्हाला मल्टिपल एक्झामिनेशनला असणार आहे. त्याच्यानंतर बघा पर्सनल मेंटरशिप असेल, तुम्ही टीचरला असेल समोरासमोर पण येऊन भेटू शकता, पेपर चेक करून घेऊ शकता, सोबत फोन कॉलवर सुद्धा तुम्ही डिस्कशन वगैरे करू शकता. त्याच्यानंतर डाऊट क्लिअरन्स सेशन वगैरे असतील, ठीक आहे, विकली झालेले टेस्ट असेल, सिलेबस वगैरे असेल, याच्यावर जो काही सिलेबस कव्हर होते, टेस्ट वगैरे होती, याच्यावर रेग्युलर सेशन सुद्धा तुमचे होतील. आणि जनरली जे आपले क्लास वगैरे असेल त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपण डिस्कस वगैरे करत असतो. ठीक आहे, ह्या कोर्सची व्हॅलिडिटी किती आहे बाबा? 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि 4 टाइम्स व्ह्यू ड्युरेशन आहे. मग आता 1 इयर व्हॅलिडिटी, समजा आपली मेनची परीक्षा तोपर्यंत झाली नाही, तुम्हाला जर गरज वाटते तर त्यावेळेस परत एकदा ही व्हॅलिडिटी एक्सटेंड त्या ठिकाणी करून दिली जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी हे बॅचच्या सगळ्या गोष्टी असेल. याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी राहिल्या असेल किंवा तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर या ठिकाणी 702827 हा जो काही आपला नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉल मेसेज वगैरे करून याच्याबद्दलची अजून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता बघा, जे काही आपले बुक्स आहेत बाबा, तर हे बुक्स कशा स्वरूपात येणार आहे, तर हे त्याचे सगळे कव्हर पेज आहेत. ठीक आहे, असे मल्टिपल बुक्स तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. बघा, काही काही वेळेस काय होतं, खूप बल्की पुस्तक त्या ठिकाणी होतं आणि विद्यार्थ्यांना हँडल वगैरे करायला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. अशा पद्धतीने आपण काय केलंय, प्रत्येक सब्जेक्टसाठी काही जे काही सब्जेक्ट आहेत जसं की एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स एकत्र, प्लांट पॅथॉलॉजी आणि बॉटनी, प्लांट पॅथॉलॉजी एक्सटेन्शन, एंटोमॉलॉजी वगैरे हे सब्जेक्ट एकत्र. ठीक आहे, पूर्ण ॲग्रोनॉमी सब्जेक्ट एका याच्यामध्ये, परत फिशरी आणि होम सायन्स एकामध्ये. ठीक आहे, असे सगळे सब्जेक्ट जे आहेत शॉर्टमध्ये त्यांचा ग्रुप करून त्या ठिकाणी कंपाईल करून असे पेपर फर्स्ट आणि सेकंडचे जवळपास तुम्हाला त्या ठिकाणी 14 बुकलेट्स येतील छोटे छोटे, जे की तुम्हाला वाचायला पण इंटरेस्ट येईल आणि हँडल करायला सुद्धा त्या ठिकाणी खूप इझी होऊन जाईल. असे सगळे बुकलेट्स आहेत, असे बुकलेटचे वेगवेगळे पार्ट तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे, जे विद्यार्थी पुण्यात आहेत ते ऑफलाईन सुद्धा ते मटेरियल कलेक्ट करू शकतात, किंवा जे विद्यार्थी आउट ऑफ पुणे आहेत त्यांना त्यांच्या ऍड्रेसवर हे सगळं मटेरियल जे आहे ते सेफ त्या ठिकाणी डिलिव्हर होईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं बुकलेट्स वगैरे असतील. त्यानंतर बघा, आता जे काही आपले बुकलेट्स वगैरे आहेत त्या बुकलेट्सवर आपण काय करणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा रोल नंबर त्या ठिकाणी टाकणार आहे. फॉर एक्झाम्पल XYZ विद्यार्थी आहे आणि त्याचा रोल नंबर त्या ठिकाणी 20 आहे, तर त्याच्या सगळ्या बुकलेट्सवर 20 हा नंबर असेल. आणि पुढे जर ते बुकलेट्स पुढे झेरॉक्स वगैरे झाले, पुढे त्याचा मिसयूज वगैरे झाला तर ती सगळी जबाबदारी त्या विद्यार्थ्याची असणार आहे. ठीक आहे, मग त्या ठिकाणी बघा कॉपीराईट वगैरे असेल, हे सगळं आपण स्ट्रिक्टली त्या ठिकाणी फॉलो करणार आहोत. कारण की लास्ट टाइम बघा, तुम्ही जे अॅग्री एमपीसी करणारे लास्ट टाइमचे जे विद्यार्थी होते, सगळ्या विद्यार्थ्यांना विचारा, राहुरी अॅग्री अकॅडमीच्या ज्या काही नोट्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी अॅग्री एमपीसी मेन्स दिली आणि ज्यांच्यापर्यंत आपल्या नोट्स बसल्या अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी राहुरी अॅग्री अकॅडमीच्या नोट्स त्या ठिकाणी वाचलेल्या आहेत. बघा, आता फक्त विद्यार्थी वाचतायत म्हणून आपण रिस्ट्रिक्शन लावतोय तर असं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा नोट्स विकल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यामुळे हे रिस्ट्रिक्शन लावतोय. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही बाकीचे सुद्धा जे काही क्लासेस वाले वगैरे असेल त्यांनी सुद्धा आपलं मटेरियल जे आहे ते कॉपी पेस्ट वगैरे केलं होतं. बायोटेक्नॉलॉजीची जे काही नोट्स वगैरे होती तर ऍज इट इज दुसऱ्या क्लासने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपली नोट्स म्हणून दिली होती. त्याच्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण स्ट्रिक्टली फॉलो करणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा जर तुम्हाला तुमच्या नावाने कंटेंट येते तर तुम्हाला सुद्धा एक त्या ठिकाणी काय बेस्ट त्या ठिकाणी सांगायला असणार आहे की बाबा हे सगळे रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि मी तुम्हाला नोट्स वगैरे त्या ठिकाणी देऊ शकत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जे काही रोल नंबर वगैरे असेल ते विद्यार्थ्यांचे त्या बुकलेट्सवर असणार आहेत. म्हणजे बुकलेट्स त्या ठिकाणी जपून ठेवायची, सांभाळायची सगळी जबाबदारी त्या ठिकाणी तुमची असेल. ठीक आहे, आता बघा, या बॅच मध्ये जी काही आपली टेस्ट सिरीज वगैरे असणार आहे, की फॉरेस्ट बॅचची जी काही टेस्ट सिरीज आहे त्याचा हा एक त्या ठिकाणी व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने जी काही आपली टेस्ट सिरीज वगैरे आहे, ठीक आहे, ही ऑफलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज होईल. आणि महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट मेनची सुद्धा सगळ्यात मोठी बॅच आपली त्या ठिकाणी होती. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एकमेव ऑफलाईन त्या ठिकाणी शेवटपर्यंत कंडक्ट झालेली फॉरेस्ट्रीची, ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनलची आपली बॅच होती. आणि त्याच्या टेस्ट सिरीजचा हा फोटो होता. महाराष्ट्रामध्ये टॉपचे विद्यार्थी फॉरेस्ट मेन्स बॅचला आपल्याकडे होते. ठीक आहे, आणि त्या बाबतीत सुद्धा कंटेंट वगैरे जे आहे ते सुद्धा आपलं कंटेंट बघा. लास्ट टाइम कंटेंट जे होतं फॉरेस्टचं असेल, ऍग्रीचं असेल, A to Z क्वेश्चन त्यातले आपल्या कंटेंट मधून आलेले होते. त्याच्यामुळे कंटेंट इज द किंग. ठीक आहे, त्यामुळे हे सगळे रिस्ट्रिक्शन याच्याकरता असणार आहे. ओके, हे फॉरेस्टचा व्हिडिओ आहे. यानंतर बघा, हे FSO चे आपले विद्यार्थी आहेत.
ठीक आहे. 2023 ची जी काही एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये 120 विद्यार्थी आपले एफएसओ म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. 8 पैकी 6 आपले जे काही ऑफिसर आहेत ते एसीएफ म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. ही सुद्धा महाराष्ट्रातली पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती त्यावेळेची. ठीक आहे. तर हे विद्यार्थी आहेत. इथं पण शॉर्ट व्हिडिओ आहे, बट तो रन या ठिकाणी व्हायचा नाही. ठीक आहे. तर बघा आता एकंदरीत जर रिझल्ट पाहिले तर तुम्ही म्हणाल की बाबा बरेच सारे पालक वगैरे आहेत तर ते कॉल वगैरे करतायत, माहिती वगैरे घेतायत की सर इन्फॉर्मेशन वगैरे जे आहे की तुमच्या अकॅडमी बद्दलची सिलेक्शनचा रेशो वगैरे काय आहे बाबा. ठीक आहे. तर मला या ठिकाणी सांगायला आवडेल की ही जी काही एफएसओची महाराष्ट्रातली पहिली जी काही साधारणतः डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती एमपीसी, ज्यावेळी डिस्क्रिप्टिव्ह झाली त्यावेळेस एफएसओ ही एक एक्झामिनेशन होती. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती आणि महाराष्ट्रातला टॉपचा रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी आपल्याला दिला होता. ह्या ज्या वेळेसच्या ज्या काही नोट्स वगैरे होत्या, महाराष्ट्रात कुठंच कंटेंट अवेलेबल नव्हतं, त्यावेळेस सुद्धा सगळ्या नोट्स आपल्या फॉलो त्या ठिकाणी केल्या गेल्या विद्यार्थ्यांनी आणि जवळपास 200 जागा होत्या आणि 200 जागेपैकी कोर बॅचचे फक्त बॅचचे विद्यार्थी या ठिकाणी 120 प्लस सिलेक्शन त्या ठिकाणी आपले होते. आता जर आपण बघितलं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे आता तुकाराम मुंडे वगैरे जे आहेत जे आपले साहेब त्या ठिकाणी काय करतायत, जे काही ज्या पद्धतीनं काम वगैरे करतायत त्या रेडमध्ये भरपूर सारे विद्यार्थी आपले काम करतायत. ठीक आहे. तर हे फक्त बॅचचे विद्यार्थी होते. त्याच्यानंतर टेस्ट सिरीजचे असन इंटरव्ह्यूचे वगैरे विद्यार्थी याच्यामध्ये इन्क्लुडिंग नाहीयेत. त्यानंतर बघा आता रिसेंटली झालेली आपली ऍग्री एमपीसी मेन्स. ठीक आहे. जे ऍग्री एमपीसी मेन्सची आपली बॅच होती त्या नुसते बॅचेस 90 प्लस त्या ठिकाणी आपले सिलेक्शन आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये जर इंटरव्ह्यूचा वगैरे विचार केला, टी सिरीजचा वगैरे जर विचार केला तर जवळपास 150 प्लस विद्यार्थी आपले या ठिकाणी आहेत. आता ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, मी फक्त बॅचच्या या ठिकाणी आकडे धरलेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नोट्स. विद्यार्थ्यांनी क्लासेस वगैरे इतरत्र केले आणि सगळे आपले नोट्स त्या ठिकाणी फॉलो करत होते. जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन वगैरे झालंय त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता. जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी बिनधास्तपणे तुम्हाला सांगतील की त्या ठिकाणी राहुरी ऍग्री अकॅडमीचा बाबा कंटेंट आम्ही त्या ठिकाणी वाचून पास झालेला आहोत. आता फक्त त्या कंटेंटचा विषय असा झाला, कंटेंट व्हायरल झाल्यामुळे तो डाटा माझ्याकडे नाही आणि मला हक्कांनी सांगता येत नाही का तो विद्यार्थी माझा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ठीक आहे असू द्या, बट जे काही तुम्ही बाकीचे तुमचे मित्र वगैरे असतील, सिनियर वगैरे असतील, ते सगळे तुम्हाला राहुरी ऍग्री अकॅडमीचा जो काही एक फीडबॅक आहे तो पॉझिटिव्ह फीडबॅक त्या ठिकाणी देतील. आणि सुरुवातीला सुद्धा आपण मी जे तुम्हाला सांगितलं की 150 प्लस आपले ऍडमिशन झाले, त्याच्यातले 90% जे विद्यार्थी आहेत ते सगळे आपले माउथ पब्लिसिटीनं आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीच नाही. हे 2 रिझल्ट झाले डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे. त्याच्यानंतर बघा फॉरेस्ट्रीचा जो काही रिझल्ट आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघा सगळे ऑप्शनल सब्जेक्ट धरा तुम्ही, सगळे जे काही 14 फॉरेस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर आणि बॉटनी हे 2 सब्जेक्ट आपले होते. ऍग्रिकल्चर आणि बॉटनी, ते ऍग्रिकल्चर आणि बॉटनी इव्हन सगळ्यात 14 सब्जेक्टमध्ये सगळ्यात मोठी बॅच आणि एकमेव आपली बॅच होती सगळ्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जी की ऑफलाईन कम्प्लीट झाली. बाकीची कोणतीही बॅच ऑफलाईन त्या ठिकाणी नव्हती आणि याच्यामध्ये जवळपास आपले 160 प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी ऍग्री आणि बॉटनीचे त्या बॅचला होते. याच्यातून हा रिझल्ट पेंडिंग आहे. ठीक आहे. आता इंटरव्ह्यूची लिस्ट वगैरे लागेल मेन्स नंतर, मेन्स झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला पण खूप सारे विद्यार्थी असतात आणि त्याच्यातले सिलेक्शन सुद्धा खूप चांगले आपले त्या ठिकाणी असणार आहेत. तर अशा पद्धतीने आपला जो काही रिझल्ट होता तो रिझल्ट मी या ठिकाणी थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. हे सगळे फोटोग्राफ्स आहेत, जेवढं शक्य आहे तेवढे फोटोग्राफ्स या ठिकाणी मी तुम्हाला शो करतोय. या ठिकाणी बघा ही आपली ऍग्री एमपीसीचा जो काही रिझल्ट आहे त्याचे हे सगळे कॅन्डिडेट आहेत. त्याच्यानंतर जी काही आपली एफएसओची एक्झामिनेशन झाली या ठिकाणी हे एफएसओचे कोर सगळे बॅचचे विद्यार्थी वगैरे असतील हे सगळे या ठिकाणी रिझल्टच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्याच्यावर जास्त वेळ न घालवता आपण नेक्स्ट बघूया. ठीक आहे. हे आपले ऑफलाईनचे सगळे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. इकडे एफएसओ बॅचचे विद्यार्थी वगैरे असेल, फॉरेस्ट बॅचचे वगैरे विद्यार्थी असेल, ठीक आहे, ऍग्रीमेंटचे वगैरे विद्यार्थी असेल, टेस्टचे वगैरे, तर हे सगळे विद्यार्थी जे आहेत ठीक आहे हे सगळे विद्यार्थी आपले या ठिकाणी ऍग्रीमेंट्स वगैरे असेल, एफएसओ असेल, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनचे आहेत. अशाच पद्धतीने तुमची ही सुद्धा बॅच त्या ठिकाणी ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीनं टेस्ट प्लस लेक्चर सिरीज वगैरे कंडक्ट होईल. आता बघा याच्यामधला मेन जो पार्ट आहे तो आपला फी स्ट्रक्चरचा. बघा आता फक्त जर तुम्हाला प्रिलियम्स त्या ठिकाणी बॅच जॉईन करायची तर ही बॅच तुम्हाला 8,000 रुपयामध्ये भेटेल आणि याच्यामध्ये कोणतेही इन्स्टॉलमेंट नसेल. ठीक आहे. फक्त प्रिलियमची बॅच जॉईन करायची तर वन टाइम तुम्हाला फी पे करावं लागेल. त्याच्यानंतर मेन साठी जर बॅच जॉईन करायची आणि जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये जर त्या ठिकाणी बॅच पाहिजे असेल तर ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी 20,000 रुपयाला ही बॅच भेटेल. ठीक आहे. मेनची बॅच ह्याचं जे काही ड्युरेशन वगैरे आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आणि जर तुम्ही
इन्स्टॉलमेंट मध्ये हे पे करताय तर याची 20,000 रुपये फी असेल. याच्यामध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट हे 12,000 रुपये तुम्हाला भरावा लागेल आणि सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला हे 8,000 रुपये त्या ठिकाणी भरावा लागेल. ठीक आहे. आणि ह्या इन्स्टॉलमेंट मध्ये 1 मंथचा त्या ठिकाणी काय असणार आहे, कालावधी असणार आहे. आता बघा, जर तुम्ही पहिल्या 30 विद्यार्थ्यांमध्ये ऍडमिशन घेताय तर ही फी तुम्हाला 18,000 रुपये असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट 30 साठी या ठिकाणी तुम्हाला 18K फी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, प्री मेन्स इंटरव्ह्यू, जर तुम्ही ही इंटिग्रेटेड बॅच जॉईन करताय तर या बॅचची पूर्ण फी जी आहे ही 29,000 त्या ठिकाणी फी असणार आहे इंटिग्रेटेडची. आणि याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट मध्ये जर असेल, ठीक आहे, तर या ठिकाणी इन्स्टॉलमेंट वगैरे असेल तर या ठिकाणी 20K आणि प्लस त्या ठिकाणी 9K. ठीक आहे. 9K अशी 29,000 रुपये तुम्हाला ही याच्यामध्ये फी असणार आहे इन्स्टॉलमेंट मध्ये. आणि जर तुम्ही फर्स्ट 30 स्टुडंट मध्ये जर ऍडमिशन घेताय तर ही तुम्हाला बॅच ओनली तुम्हाला 25K मध्ये ही बॅच पडणार आहे. बघा परत एकदा, इंटिग्रेटेड बॅचची फी पहिल्या 30 स्टुडंट्स करता 25,000 रुपये जर तुम्ही वन टाइम फी पे करताय. आणि जर तुम्ही इंटिग्रेटेड बॅच तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये घेताय तर ही फी तुम्हाला 29K त्या ठिकाणी पडेल. ओके. तर अशा पद्धतीनं फी स्ट्रक्चर आपलं असणार आहे. या संदर्भात जर तुम्हाला अजून काही डाऊट्स वगैरे असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही आवश्यक कॉल वगैरे करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. जर तुम्ही ग्रुपनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेताय, बघा भरपूर सारे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी. थर्ड इयरचे विद्यार्थी असेल, सेकंड इयरचे विद्यार्थी असेल, इव्हन तुमचे फोर्थ इयरचे विद्यार्थी असेल, त्याच्यानंतर पासआउट वगैरे झालेले विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांनी 8-8, 9-9 विद्यार्थ्यांच्या ग्रुपनी ऍडमिशन घेतलेले आहेत त्याच्या आधीची जी बॅच आहे त्याला. तर तसं जर तुम्ही बॅच मध्ये असाल तर समजा वन टाइम तुम्ही फी करताय तर समजा इथं 18,000 रुपये फी आहे. आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला 1,000 रुपये लेस करून प्रत्येक मिनिमम 3 कॅन्डिडेट पाहिजे. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी 18,000 रुपये तुम्हाला 30 स्टुडंट जे आहेत त्यांना 18,000 रुपये फी आहे. तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला 1,000 रुपये मायनस होऊन अशी ग्रुप मधली फी तुम्हाला 17,000 रुपये त्या ठिकाणी फी पडेल. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट स्लाइडला, हा झाला फीचा पार्ट. त्यानंतर ठीक आहे, आता जर समजा ही तुम्हाला बॅच जॉईन करायची तर प्ले स्टोअरला तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. आणि या ठिकाणी वन टाइमची फी तुम्हाला इथं दिसते 25,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर 18,000 रुपये मेनची फी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जे काही कोर्स वगैरे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास 8,000 रुपये या कोर्सची फी दिसाल. ठीक आहे. बॅच जॉईन करताना जर काही अडचणी वगैरे येत असेल तर तुम्ही बिंदासपणे आपला 7028276969 किंवा 8007172817 हा आपले नंबर आहेत, याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करू शकता. आणि आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही राहुरी ऍग्री अकॅडमी हे प्ले स्टोअरला तुम्ही सर्च करा, तुम्हाला जे ऍप्लिकेशन वगैरे आहे ते येऊन जाईल. त्या ठिकाणी हा जो काही लोगो वगैरे आहे हा लोगो त्या ठिकाणी असेल. ठीक आहे. यानंतर बघा परत एकदा जो काही आपला ऑफलाईनचा ऍड्रेस असणार आहे तो तुम्ही या ठिकाणी पेरा इन्स्टिट्यूट SP बिर्याणी पाशी पेरू गेट सदाशिव पेठला आपले ऑफलाईन जे क्लासेस होते, ऑनलाईन असेल ते तुम्हाला ऍप्लिकेशन वर भेटेल. सोबतच जो काही आपला ऑफिसचा ऍड्रेस आहे जिथे की तुम्हाला इन्क्वायरीला यायचं असेल तर त्या ठिकाणी राहुरी ऍग्री अकॅडमी डायरेक्ट तुम्ही गुगल मॅपला सुद्धा सर्च करू शकता. किंवा ग्राउंड फ्लोअर सूर्य प्लाझा बिल्डिंग, लाल बहादूर शास्त्री, दांडेकर पुल, मांगीर बाबा चौक, इथं आपलं राहुरी ऍग्री अकॅडमीचं काय ऑफिस आहे. इथं सुद्धा येऊन तुम्ही बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणतीही डाऊट्स असू द्या, कोणतीही इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला 7028276969 या नंबरवर तुम्ही कॉल मेसेज करू शकता. किंवा जो काय आपला हा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड होईल. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि इथून पुढे जे काही तुमचे मित्र वगैरे असतील, ज्युनियर वगैरे असतील, सिनियर वगैरे असतील, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना पुढे ऍग्री MPC असेल, कृषीसेवक वगैरे असेल, विद्यापीठ भरती वगैरे असेल, या सगळ्या एक्झामिनेशन ऍग्री MPC सोबत करायच्या तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या मित्रांना तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा. थांबूया या ठिकाणी. थँक्यू सो मच.